आमची तनू आज खूप रडणार आहे, कारण समजेलच तुम्हाला पुढे. तर आम्हाला जायचं होतं एका सरकारी दवाखान्यामध्ये. तिथं गेलो, पण तिथं ते इंजेक्शन नव्हतं, म्हणून आम्हाला जावं लागलं दुसऱ्या दवाखान्यात. तिथं एवढी गर्दी होती ना, आम्हाला आमचा नंबर यायला करेक्ट 2 तास लागले होते. आणि आमची तनू इंजेक्शनच्या आधी रडत होती. इंजेक्शन दिल्यानंतर काय नाही, नॉर्मल होती ती. आणि कोण म्हणतंय कुत्रं चावल्यानंतर आता फक्त एकच इंजेक्शन आहे. पाप बिचारीला 4 इंजेक्शन दिली आज. आणि तिथं अक्षरशः सगळे लहान मुलंच होते. सगळ्या लहान मुलांनाच कुत्री चावली होती. तर कुत्र्यापासून 10 फूट लांबच असते. मला तर कुत्र्यांची इतकी भीती वाटते ना, मी त्यांच्या जवळच जात. त्या दोघींना घरी सोडलं आणि आईला आली दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन. कारण आईचे डोळे चेक करायचे होते, म्हणून आई हॉस्पिटलला घेऊन आले होते. तिथलं हॉस्पिटल एवढं भारी आणि एवढं क्लीन होतं ना. इथं मी आधी पण आले होते, माझे डोळे पण इथंच चेक झाले होते. पण मला एक गोष्ट लक्षात आली नाही की हे जागी जागी असं हे का ठेवलं होतं, मला काहीच कळलं नाही. परत आईचे सगळे चेकअप करून झालं होतं आणि आई पुढं आणि आईची बॅग घेऊन मी मागं. जर तुम्हालाही तुमचं चेकअप करायचं असेल ना, तर इथं नक्कीच भेट द्या. सकाळपासून मी काहीच खाल्लं नव्हतं, म्हणून आईनं माझ्यासाठी डब्बा आणला होता. मग मस्तपैकी खाल्ला. तेवढ्यात माझं पोट भरलं नाही, म्हणून मी वडापाव आणि भज्जी आणली मस्तपैकी. आई काही घाबरली नाही. मग काय, आम्ही एन्जॉय केला वडापाव आणि मूगडाळची भज्जी. आणि मग घरी आलो. आज सॅटर्डे नाही, तर आज हॉस्पिटल डे असायला पाहिजे होता. आणि आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.